हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. कसे आहात तुम्ही सर्वजण? चांगले आनंदात असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. आता संध्याकाळ होत आली आहे. आता आपण रात्रीच्या जेवणाची भाजी तयार करणार आहोत. चला तर मी आता चणा आणि बटाटा याची रस्साभाजी बनवणार आहे. तर आता हे आपले चणे बघा एकदम मऊसूत असे शिजलेले आहेत. ते अजूनही गरम आहे. बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे शिजून घेतलेले आहेत ते. आता मी याच्यासाठी वाटण तयार करणार आहे. ते आता आपण वाटणाचं काय काय मी साहित्य घेतलं आहे चला तर मग आपण बघूया. हे बघा, आता मी 2 कांदे इथे भाजून घेतलेले आहेत. एक टोमॅटो पण भाजलेला आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. चला तर आपण याचं मस्तपैकी मिक्सरवरती वाटण काढूया. चला तर मग आता आपण बनवायला घेणार आहोत. आता आपण तेल टाकलेलं आहे. आता या तेलामध्ये आपण टाकणार आहोत प्रथम कढीपत्ता टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता कढीपत्ता चांगल्या प्रकारे आपला तडतडला की आपण हे बघा, हे वाटण या प्रकारे आपण वाटलेलं आहे. ते आता आपण सर्व वाटण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे. बघू शकता आता मी हा मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे. आता तुम्ही बघा, मी आता तो मसाला चांगल्या प्रकारे आपला उकळला पाहिजे त्या हिशोबाने. खूप छान दिसत आहे मसाला. थोडीशी उकळी आली की आपण त्याच्यामध्ये बाकीचे इतर मसाले टाकणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे अशी उकळी आलेली आहे. मस्त दिसतोय तो मसाला आणि चांगल्या प्रकारे शिजल्या सुद्धा आहे. तेव्हा आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. हे माझं मिठाचं नेहमीचं प्रमाण आहे, पण तुम्ही तुमच्या सोयीनुसारच मीठ तुम्ही टाका. गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि आता आपण त्याच्यातच टाकणार आहोत हळद. एकदम छान दिसतो आपला रस्सा बघा एकदम. आणि ही आपण लाल मिरची पावडर पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये, म्हणजे अजून आपल्या भाजीला खूप छान असा मस्त कलर येणार आहे. ते तुम्ही बघू शकता. हे बघा, आता ती भाजी मस्तपैकी उकळत आलेली आहे. आणि हा मी आपला घरगुती गरम मसाला टाकलेला आहे भाजीमध्ये. एकदम छान दिसत आहे बघा, तुम्ही बघू शकता. मस्त अशी उकळी सुटलेली आहे आपल्या भाजीला आणि आपल्या मसाल्याला बघा दाटसरपणा पण आलेला आहे. हे बघा, वा खूप छान दिसते आपला बघा चण्याचा रस्सा बघा, किती खूप छान दिसतोय. आणि ह्या मसाल्यांमुळे भाजीला खूपच छान कलर आलेला आहे मस्त एकदम. तुम्ही आता बघू शकता भाजी अजून उकळायची आहे मस्तपैकी. आणि आता ती गॅसची फ्लेम थोडी कमी करूया आपण. आणि आता आपण हे चणा आणि बटाटा जो शिजून घेतला होता तो आपण आता सर्व त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि आता गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे. एक नंबर छान दिसते. खरंच तुम्ही ह्या प्रकारे भाजी ही रस्सा भाजी करून बघा, एकदम मस्त लागते. आणि शक्यतो चण्याची भाजी तुम्ही कशाही प्रकारे करा, नुसती कांदा टोमॅटो वर करू शकता तरीही ती भाजी खूप सुंदर लागते.
तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही आपली भाजी, चण्याची रस्सा भाजी ही एकदम छान प्रकारे झालेली आहे. तेव्हा आता आपण याच्यावरतून कोथिंबीर टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी झालेली आहे. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल, मुलांनाही आवडेल. बघा तुम्ही. आणि याचा रस्सा मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. सहजरीते आपल्याला ही चपाती, भात आणि भाकरीबरोबर आपल्याला ही सहजपणे अशी खाता येणारी भाजी आहे. तेव्हा तुम्ही ह्या प्रकारे बनवत राहा. खूप छान झाली आहे. तेव्हा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग ही अशा प्रकारे आपली चण्याची भाजी झालेली आहे. तुम्ही आता ती अशी ह्या प्रकारे करून बघा आणि तुमच्या फॅमिलीसंग आनंदाने मस्तपैकी रात्रीचं जेवण करा. टेक केअर. काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, टेक केअर. बाय बाय. हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. कसे आहात तुम्ही सर्वजण? चांगले आनंदात असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. आता संध्याकाळ होत आली आहे. आता आपण रात्रीच्या जेवणाची भाजी तयार करणार आहोत. चला तर मी आता चणा आणि बटाटा याची रस्सा भाजी बनवणार आहे. तर आता हे आपले चणे बघा एकदम मऊसूत असे शिजलेले आहेत. ते अजूनही गरम आहे. बघू शकता तुम्ही. खूप छान प्रकारे शिजून घेतलेले आहेत ते. आता मी याच्यासाठी वाटण तयार करणार आहे. ते आता आपण वाटणाचं काय काय मी साहित्य घेतलं आहे चला तर मग आपण बघूया. हे बघा, आता मी 2 कांदे इथे भाजून घेतलेले आहेत. एक टोमॅटो पण भाजलेला आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. चला तर आपण याचं मस्तपैकी मिक्सरवरती वाटण. चला तर मग आता आपण बनवायला घेणार आहोत. आता आपण तेल टाकलेलं आहे. आता या तेलामध्ये आपण टाकणार आहोत प्रथम कढीपत्ता टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता कढीपत्ता चांगल्या प्रकारे आपला तडतडला की आपण हे बघा, हे वाटण ह्या प्रकारे आपण वाटलेलं आहे. ते आता आपण सर्व वाटण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे. बघू शकता. आता मी हा मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे. आता तुम्ही बघा, मी आता तो मसाला चांगल्या प्रकारे आपला उकळला पाहिजे त्या हिशोबाने. खूप छान दिसत आहे मसाला. थोडीशी उकळी आली की आपण त्याच्यामध्ये बाकीचे इतर मसाले टाकणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे अशी उकळी आलेली आहे. मस्त दिसतोय तो मसाला आणि चांगल्या प्रकारे शिजल्या सुद्धा आहे. तेव्हा आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. हे माझं मिठाचं नेहमीचं प्रमाण आहे, पण तुम्ही तुमच्या सोयीनुसारच मीठ तुम्ही टाका. गॅसची फ्लेम कमी करायची आहे. आणि आता आपण त्याच्यातच टाकणार आहोत हळद. एकदम छान दिसतो आपला रस्सा बघा एकदम. आणि ही आपण लाल मिरची पावडर पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. म्हणजे अजून आपल्या भाजीला खूप छान असा मस्त कलर येणार आहे. ते तुम्ही बघू शकता. हे बघा, आता ती भाजी मस्तपैकी उकळत आलेली आहे. आणि
हा मी आपला घरगुती गरम मसाला टाकलेला आहे भाजीमध्ये. एकदम छान दिसत आहे बघा, तुम्ही बघू शकता. मस्त अशी उकळी सुटलेली आहे आपल्या भाजीला आणि आपल्या मसाल्याला बघा दाटसरपणा पण आलेला आहे. हे बघा, वा खूप छान दिसते आपला बघा चण्याचा रस्सा बघा, किती खूप छान दिसतोय. आणि या मसाल्यांमुळे भाजीला खूपच छान कलर आलेला आहे, मस्त एकदम. तुम्ही आता बघू शकता भाजी अजून ही उकळायची आहे मस्तपैकी. आणि आता ती गॅसची फ्लेम थोडी कमी करूया आपण. आणि आता आपण हे चणा आणि बटाटा जो शिजून घेतला होता तो आपण आता सर्व त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि आता गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे. एक नंबर छान दिसते. खरंच तुम्ही ह्या प्रकारे भाजी ही रस्सा भाजी करून बघा, एकदम मस्त लागते. आणि शक्यतो चण्याची भाजी तुम्ही कशाही प्रकारे करा, नुसती कांदा टोमॅटोवर करू शकता तरीही ती भाजी खूप सुंदर लागते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही आपली भाजी चण्याची रस्सा भाजी ही एकदम छान प्रकारे झालेली आहे. तेव्हा आता आपण याच्यावरतून कोथिंबीर टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी झालेली आहे. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल, मुलांनाही आवडेल. बघा तुम्ही. आणि याचा रस्सा मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, सहजरीते आपल्याला ही चपाती, भात आणि भाकरीबरोबर आपल्याला ही सहजपणे अशी खाता येणारी भाजी आहे. तेव्हा तुम्ही ह्या प्रकारे बनवत राहा. खूप छान झाली आहे. तेव्हा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग ही अशा प्रकारे आपली चण्याची भाजी झालेली आहे. तुम्ही आता ती अशी अशा प्रकारे करून बघा आणि तुमच्या फॅमिली संग आनंदाने मस्तपैकी रात्रीचं जेवण करा. टेक केअर, काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला टेक केअर, बाय बाय.